तर्क म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे अनुभव आपल्याला येतात त्या अनुभवांच्या आधारे आपण अगोदर जे अनुमान काढतो त्याला तर्क असं म्हणतात। एखाद्या घटनेच्या संदर्भामध्ये अनेक व्यक्ती अनेक प्रकारचे तर्क काढू शकतात की बाबा हा ऍक्सिडेंट का झाला आहे की नाही, ती समोरच्याने ब्रेक मारला, नाही हाच डाऊन ठोकला, नाही तिसऱ्या गाडीमुळे प्रॉब्लेम झाला, तिसरा कट मारून घ्या। सांगण्याचं तात्पर्य जे आहे की तर्क अशा प्रकारे काम करतो। तर्काची गरज आहे का? जरूर गरज आहे। काही काही गोष्टींच्या ठिकाणी जर धूर येतोय तर तिथे काय आहे, काहीतरी अग्नी आहे कुठेतरी पेटलेला, हा तुमचा अंदाज आहे, हा बरोबर आहे। आपल्याला आपल्या जीवनामध्ये तर्काची गरज आहे, पण एक लिमिटेड गरज आहे। स्वयंपाक करण्यासाठी किचन मध्ये सुरीची गरज आहे ना, पण सदा स्वयंपाक करेपर्यंत जर सुरी घेऊन राहिला तर बाकीचे पळून जातील सुरी, आहे की नाही। जेवण नको बाबा पण तुझी सुरी आवडते। म्हणजे तर्क जो आहे तो तुमचा जेवढा शार्प राहील, तुमची बुद्धी जेवढी शार्प राहील तेवढे तुमची जी चेतना आहे तेवढी स्थिर पाहिजे। ज्या वेळेस आमच्या डोक्यामध्ये जे काही जाणकारी आहे, माहिती आहे, त्या माहितीच्या आधारे आम्ही जे काही प्रोसेस करतो त्याला तर्क असणार। आणि म्हणून मित्रांनो, आजच्या काळामध्ये सर्वात जास्त जो जोर आहे हा बुद्धीला दिला जातोय। प्रत्येक गोष्ट तर्काच्या आधारावरच काय केली जाते, अनुभवली जाते, दाखवली जाते, प्रदर्शित केली जाते, व्यक्त केली जाते। आणि त्याच्यामुळे तुम्ही काय होताय, विदूषक सिद्ध होताय। काय विदूषक म्हणजे काय की हास्यास्पात्र अशा प्रकारे आपण बरोबर ना। मग तर्काचा वापर करण्याच्या ऐवजी आम्ही करायला पाहिजे, तर्काच्या चौकटीमधून बाहेर येतोय।